आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यतेच्या संदर्भातला आहे। अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळांच्या अनुषंगाने नेमक्या कोणत्या सूचना संच मान्यतेच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने आयोजित शिबिरामध्ये कशा प्रकारची फाईल सादर करावयाची आहे या संदर्भातल्या महत्त्वाच्या सूचना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। हे पत्र जरी एका विभागाच्या संदर्भातलं असलं तरीही राज्यातल्या संच मान्यतेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचं असं आहे। आता आपण हे पत्र जाणून घेऊया। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने विषय आहे अनुदानित स्वयं अर्थसहाय्यित तुकड्या शाखा असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाची सन 2024-2025 ची ऑफलाईन संच मान्यतेबाबत। या विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की लातूर विभागातील उमावी अथवा कमवी तील शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी अनुदानित स्वयं अर्थसहाय्यित तुकड्या अथवा शाखा असलेल्या कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या ऑफलाईन संच मान्यता शिबिर खालील वेळापत्रकाप्रमाणे आयोजित करण्यात आलेले आहे। प्राचार्य अथवा मुख्याध्यापक यांनी शिबिरामध्ये उपस्थित राहून 2024-2025 ची ऑफलाईन संच मान्यता करून घ्यावी। संच मान्यता प्रपत्र अ मध्ये मागील शैक्षणिक वर्ष 2022-2023 व 2023-2024 मधील मंजूर पदे नमूद करून प्रारूप सादर करावे। तसेच प्रपत्र अ, ब, क व काही नवीन प्रपत्र संबंधित कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावीत। संच मान्यता प्रत जानेवारी 2025 च्या वेतन देयकासोबत सादर करणे अनिवार्य आहे। शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये कोणीही संच मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करू नये। या उपरही प्रस्ताव सादर केल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत। सदर शिबिरात ज्या मुख्याध्यापक प्राचार्य यांनी संच मान्यता करून घेतली नाही तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक अथवा प्राचार्य यांची राहील। तसेच सन 2024-25 ची संच मान्यता न केल्यास आपल्या उच्च माध्यमिक विद्यालय अथवा कनिष्ठ महाविद्यालयाचे माहे जानेवारी 2025 पासूनचे वेतन थांबविण्यात येईल याची नोंद घ्यावी। नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्याचं वेळापत्रक, कोणत्या तारखेला, शाळेचा प्रकार आणि स्थळ हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता। त्यानंतर काही महत्त्वाच्या सूचनाही या ठिकाणी दिसत आहे, आपण त्या महत्त्वाच्या आहे म्हणून जाणून घेऊया। संच मान्यतेस येताना सोबत जोडलेल्या अनुक्रमांकाप्रमाणे कागदपत्रे व विहित प्रपत्रामध्ये माहिती भरून सोबत आणावी। प्रस्तावाची संपूर्ण फाईल शिबिरामध्ये सादर करावी। सन 2024-25 साठीचा वैध आधार विद्यार्थी संख्या तक्ता सरळ गोषवाऱ्यासह मुख्याध्यापक अथवा प्राचार्य यांनी स्वसाक्षांकित करून सादर करावा। सर्वांनी सुधारित संच मान्यतेचे प्रपत्र अ व ब वापरावे, त्यात आधार वैधतेची नोंद असावी। प्रपत्र ब मध्ये विषयानुसार पदसंख्येसमोर वैयक्तिक मान्यता, सेवा सातत्य असलेल्या कार्यरत शिक्षकांची नावे लिहावीत। वैयक्तिक मान्यता, सेवा सातत्य न मिळालेल्या किंवा मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकाचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नाव लिहू नये, असे पद रिक्त म्हणून नमूद करावे। सन 2018-19 च्या संचाप्रमाणे असलेली पदे ही पायाभूत मानलेल्या संख्येमुळे त्यापेक्षा जास्तीची पदे संचामध्ये दर्शवू नये। प्रपत्र ब मध्ये सन 2024-25 ची विद्यार्थी संख्या विषयनिहाय दर्शवून कार्यभार काढावा, मात्र पदसंख्येमध्ये बदल करू नये। सन 2023-24 च्या संच मध्ये मंजूर असलेली पदे नमूद करावीत। संच मान्यता प्रस्ताव अनुक्रमांकानुसार पृष्ठांकन व साक्षांकित करून सादर करण्यात यावा। संच मान्यतेस येताना प्रस्तावातील कागदपत्रे व विहित प्रपत्रे व्यतिरिक्त खालील प्रपत्राच्या जादा प्रती स्वतंत्रपणे द्याव्यात। उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती प्रपत्र, त्यासोबतच उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण प्रवेशित विद्यार्थी संख्या गोषवारा तक्ता,
उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण कर्मचारी संख्या गोषवारा, रिक्त पदांचा तपशील, अतिरिक्त ठरलेला शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती आणि अनुदानित मध्ये कायम विना अनुदानित तत्वावर चालू असलेल्या विषयांची माहिती, असं हे माननीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग लातूर यांचं हे महत्त्वाचं पत्र आहे। पत्र जरी लातूर विभागाचं असलं तरीही या पत्रात दिलेल्या सूचना मात्र राज्यातील सर्वच उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयासाठी अत्यंत महत्त्वाच्या असं आहे। 27 डिसेंबर 2024 हे पत्र आपण सर्वांनी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।